नमस्कार, मी डॉक्टर धनंजय वानखडे, प्रगती महाविद्यालय डोंबिवली येथे प्राचार्यपदी कार्यरत आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा विचार आमच्या ठाणे जिल्हा अग्री शिक्षण प्रसारक मंडळ चे विश्वस्त नियामक मंडळ आणि कार्यकारी मंडळ या सर्व मान्यवर सदस्यांनी घेतला आणि सौर ऊर्जा प्रकल्प महाविद्यालयामध्ये लावण्याच्या मागे हा एक संपूर्ण विचार होता की महाविद्यालयाचा वाढता इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे त्यामध्ये कपात करणे, त्याचबरोबर पर्यावरणीय संवर्धन हा विचार इथे जोपासणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे. त्यामुळे अशा प्रकारचा हा प्रकल्प एकंदरीतच लावण्यामागे ही जी काही भूमिका आमच्या संस्थेची आहे ती येथे अतिशय मला महत्वपूर्ण वाटते. आणि नंतर हा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आम्ही डोंबिवलीमधीलच इंडस पॉवर सप्लाय यांची निवड केली, कारण की ही कंपनी अतिशय व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून आहे. त्यांची विश्वासार्हता, त्यांचं तांत्रिक कौशल्य हे वाखाणण्याजोगी आहे आणि मागच्या 2 महिन्यापासून त्यांनी ज्या पद्धतीने ही व्यावसायिकता जोपासली त्यामुळे आम्हाला त्याचा प्रत्यय देखील आलेला आहे. या इंडस पॉवर सप्लायचे चेअरमन श्री सुनील डुंबरे सर यांचे इथे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेल. त्यांच्या टीम मधील असणाऱ्या त्यांच्यासोबत कार्यकारी संचालिका श्रीमती वर्तक मॅडम, त्याचबरोबर पवन सर, योगेश भगत सर, त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण ज्या टीमने या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीमध्ये जे काम केलेलं आहे ते कुठेही आपल्याला ज्याला आपण म्हणतो की त्यामध्ये कुठलीही कमतरता नाही आणि योग्य प्रकारे व्यावसायिक दृष्टिकोन जोपासला गेलेला आहे. आज मी इथे समाधानी आहे, आनंद मला आहे की या प्रोजेक्टची इथे उद्घाटन झालंय. किंबहुना 5 तारखेपासूनच या 5 जून पासूनच या प्रकल्पाचं इलेक्ट्रिसिटीचा वापर हा सुरू झालेला आहे. पुढील काळामध्ये आम्हाला या प्रकल्पाचा निश्चितपणे उपयोग होईल आणि आमच्या ज्या वीज बिलामध्ये आहे निश्चितपणे झालेली कपात हे अनुभवाला येईल. या संपूर्ण या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या लोकांनी इथे कार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी इथं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी असंही नमूद करू शकतो की इतर महाविद्यालयांनी देखील अशा प्रकारचा हा जो प्रकल्प जर आपल्या संकुलामध्ये जर लावला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. महाविद्यालयाला देखील नॅकच्या प्रक्रियेमध्ये एनर्जी ऑडिट आणि पर्यावरणीय ऑडिट, एन्व्हायरमेंटल ऑडिट करण्याची गरज असते. तीही या निमित्ताने आपण इथे साध्य करतोय आणि एक विद्यार्थ्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं उदाहरण आपल्याला देता येईल की शाश्वत विकास म्हणजे काय आणि पर्यावरण संवर्धन या निमित्ताने हे साध्य केलं जाईल. तर ही जी बाब आहे ही मला इथे नमूद करावं की महाविद्यालयाने अशा प्रकारचं हे जे पाऊल उचललंय, संस्थेने या बाबतीमध्ये विचार केलेला आहे, ते निश्चितपणे स्तुत्य असा हा उपक्रम आहे. आणि परत एकदा मी सर्वांचे इथे मी आभार व्यक्त करतो आणि इंडस पॉवर सप्लाय या कंपनीचं देखील इथे अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रकल्पाचं पूर्णत्व केलंय. धन्यवाद.